महावितरणचं पाप आलं बाहेर. श्रीवर्धन हरिहरेश्वर रस्त्यावर कुरवडे इथं मृत्यूचा सापळा. श्रीवर्धनमध्ये उच्चदाब लाईन कामात बेजबाबदारपणा, नियमांना तिलांजली, नागरिकांच्या जीवाशी खेळ अशा स्पष्ट मथळ्याखाली वृत्त. अनेक नामांकित वृत्तपत्रांनी या गंभीर समस्येवर सविस्तर वृत्त प्रसारित केलं होतं. कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून अत्यंत कमी खोलीवर या हाय व्होल्टेज अंडरग्राऊंड केबल्स टाकल्याचं उघड झालं होतं. पण सर्वात मोठी आणि संतापजनक गोष्ट काय असेल तर अनेक वृत्तपत्रांमध्ये वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही महावितरणच्या मुजोर प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला. होय, या अंधाधुंद कारभारावर प्रसार माध्यमांनी वारंवार कोरडे ओढले, पण अधिकाऱ्यांचं डोळं उघडलं नाही. बातम्या आल्यानंतर केवळ दाखवण्यापुरतं महावितरणनं या उघड्या पडलेल्या वाहिनीवर वरचेवर खडी माती टाकून काम दाबण्याचा केविलवाना प्रयत्न केला. पण पहिल्याच पावसात ही माती आणि खडी वाहून गेली आणि महावितरणचं पाप पुन्हा एकदा रस्त्यावर उघडं पडलं. सध्या कुरवडे येथील मुख्य रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे खचली आणि महावितरणची जीवघेणी अंडरग्राऊंड केबल थेट रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडली आहे. रात्रीच्या वेळी या मुख्य रस्त्यावरून प्रवास करताना समोरच्या वाहनांचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडला आणि चालकाने गाडी किंचित जरी बाजूला घेतली तर थेट या हाय व्होल्टेज वाहिनीवर गाडी जाऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक आता संतप्त सवाल विचारत आहेत की महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या अपघाताची आणि निष्पाप नागरिकांच्या बळीची वाट पाहतोय का? वृत्तपत्रांनी दिलेल्या इशाऱ्याकडे कानाडोळा करणाऱ्या या मुजोर प्रशासनाला कधी जाग येणार? आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना आव्हान देतोय की तात्काळ कुरवडे येथील या रस्त्याची आणि भूमिगत वाहिनीची दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा जर इथं कोणताही अपघात झाला तर त्याला सर्वस्वी महावितरण आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार असेल. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ झोपलेल्या प्रशासनापर्यंत पोहोचेल. श्रीवर्धन अशाच ताज्या आणि थेट बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रतिनिधी संदेश घोलप, श्रीवर्धन, रायगड.